काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे की काहीच कळत नाही आम्हाला. हा प्लॅन नाहीच आहे, जे हा आपल्या प्लॅनचा सब प्लॅन आहे. प्लॅनचा एक भाग आहे असं समज ग, मेन प्लॅन नंतरच आहे. मला काहीच समजत नाहीये. आपण त्यांच्या मनामध्ये ना सतत शंका निर्माण करायची आणि मग त्याचं निरसन करायचं. म्हणजे कळलं नाही का तुला? त्यांना डाऊट येऊ देत. मी तर म्हणते त्यांना डाऊट आलाच पाहिजे आपल्यावर. म्हणजे आता हे बघ, ही सगळी लोक जी बोलवली आहेत ना आपण पार्टीला, ती आपली वेगळीच लोक आहेत. हा डाऊट त्यांच्या मनात असणार, पण आपण तो त्यांचा डाऊट क्लिअर करायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. म्हणजे बघ, दादानी काय केलं, मुक्ताचे आई वडील ह्या कार्यक्रमात का नाही म्हणून सारंगला शंका आली. त्यांनी दादाला सरळ जाऊन विचारलं. दादानी काय केलं, लगेच त्यांना फोन लावला आणि सारंगचा डाऊट क्लिअर केला. सारंगचा चेहरा आठवतोय ना कसा खजील झाला होता, तेच आपण करायचं. त्यांच्या मनातला विश्वास संपादन करायचा. काय तो देवी और सज्जनो, आजच्या या दिलखुश मौक्यावरती माझ्यातला शायर फुललेला आहे, त्यामुळे 2 ओळी पेश करतो. ये अंगूठी नहीं तेरा प्यार है, ये अंगूठी नहीं तेरा प्यार है, और तेरा प्यार मुझे स्वीकार है. वाह 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 वाह, थँक्यू बर का. वाह, झालं आता सगळं संपलं. यापुढे सगळं फक्त माझ्या मनासारखं होणार. सगळा त्रास संपला आता. आयुष्यभर फक्त आनंद आहे, आनंद. हा रे, बोल. रेणुका, ठरल्याप्रमाणे झाली का ग रिंग सेरेमनी? हो, आत्ताच झाली. दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या असतील ना ग? हो. अगं आर्या, बघ, तू रडू नकोस ग. वेडी आहेस का? या अंगठ्यांना, या पार्टीला काहीच अर्थ नाहीये, माहितीये ना तुला. मग का त्रास करून घेते स्वतःला? माहित नाही ग, पण मला खूप त्रास होतोय रेणुका. जे क्षण माझ्या वाट्याला यायला हवे होते ते या मुक्ताच्या वाट्याला येत आहे. रेणुका, आपण ठरवल्याप्रमाणे होईल ना ग सगळं? आणि नाही झालं तर प्लॅन नुसारच होणार आहे. हा, तू तुझ्या रिकाम्या डोक्यात ना काहीच्या काही विचार घेऊ नको. तू पॉझिटिव्ह राहा आणि आम्हाला पण राहू दे. हे बघ, सगळं आमच्यावर सोड आणि तू बिनधास्त राहा. मी फोन ठेवते. हा, चल बाय. बाई मुक्त आहे ना, बारीकपणापासून अशी लढवई, कणखर एकदम. कुठली पण गोष्ट करायची ना ती अशी जिद्दीला पेटून करायची. आज पण तशीच आहे.
तर मंडळी 1 मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या ज्या रेणुकाताई आहेत त्यांना काहीतरी अत्यंत महत्वाचं आपल्याशी बोलायचं आहे. त्यांना मी विनंती करतो, रेणुकाताई प्लीज या. जास्त काही नाही सारंग, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण आज मला माझ्या वहिनीबद्दल थोडं बोलायचंय. वहिनी, मला तुझा खरंच अभिमान वाटतो ग. कारण मुक्ता वहिनी आमच्या घराचा भाग होतीये आणि अभिमान यासाठी वाटतोय की तिच्या या साध्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. अगं मुक्ता वहिनी, तुझ्याबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमीच नाही ग. ती खूप गुणी आहे, शिवाय ती एक उत्तम संबळवादक आहे. पण काही प्रथा चालीरीतींमुळे तिला खूप विरोध झाला आणि त्रासही झाला. पण तिने हट्टाने, जिद्दीने सगळे विरोध बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी, आपली आवड जपण्यासाठी ती संबळ वाजवत राहिली. ती एक उत्तम संबळवादक आहेच, शिवाय तिला संबळ वाजवताना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. आजचा सुंदर दिवस आहे आणि आपण सगळे आहोतच, तर मी मुक्ता वहिनीला विनंती करते की तिने सगळ्यांसमोर तिची कला सादर करावी. युवराज, मुक्ता वहिनीचा संबळ घेऊन येणार. म्हणजे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. वा रेणुका वा, माझी मुलगी शोभतेस. जे माझ्या मनात होतं, हिची 4 चौघात आबरू काढायची, ते तू काढतेस. वा वा रेणुका, त्या लायकी नसलेल्या मुक्ताची आबरू काढायची माझी इच्छा होतीच, ती आज तू पूर्ण करतेस.